सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। पोलीस दल सन्माननीय व्यक्ती विविध विभागांचे विभाग प्रमुख भारत हो विश्वात शोभून राहो। खरंच आज भारत सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले है इसकी यह गुलसिता हमारा। तर या देशाविषयी कृतज्ञ, या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे। या सर्व वीरांना स्मरण्याचा आजचा दिवस। या फेडीन पांग सारे आनीन आरतीला चंद्र सूर्य तारे। आज या देशानं अनेक कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर। खूप मोठी भरारी, करोड भरारी घेतलेली आहे। खरंतर हा देश अनेक जातीचा, अनेक पंथांचा, अनेक धर्माचा शान आहे आणि यासाठी माझा भारत महान आहे। अशा या महान भारताचा आज स्वातंत्र्य दिवस, 80वा स्वातंत्र्य सणाने उत्सवाने सजलेला देश आहे। परंतु या सर्वात आजचा दिवस खास आहे, कारण आज उत्सव या महान राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा उत्सव आहे। आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस आहे। भारत स्मरण करूया आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊया। आपल्या देशाला स्वच्छ, हरित, सुरक्षित आणि प्रगतिशील बनवूया। इथल्या मातीत बलिदानाचे ब्रीद अमर मिळते। युगायुगात पुरुषांचं शुभ स्वागतम, सुस्वागतम। माननीय नामदार श्रीमान मंत्री सातारा जिल्हा यांचे शुभागमन होते। साहेब आपलं मनपूर्वक स्वागत। असे आदरणीय नामदार श्रीमान पालकमंत्री महोदय श्री संतोषजी पाटील साहेब, जिल्हाधिकारी सातारा, आदरणीय याशनी नागराजन मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, आपण सर्वजण उपस्थित होत आहात। आपल्या सर्वांचं नामदार पालकमंत्री महोदय कार्यक्रम स्थळी पोहोचलेले आहेत। सर्वप्रथम एक सूचना, सर्वप्रथम सर्वजण यासाठी उपस्थित आहोत। आणि सातारा जिल्ह्याच्या वतीनं तिरंग्याला मुख्य मानवंदना द्यावी।
मानवंदनेची आणि राष्ट्रगीताची अधिकृत प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढील सूत्र सातारा पोलीस दल राष्ट्रीय ध्वज को सलामी देगी। राष्ट्रीय या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांना आणि जिल्हावासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी देतो। आज संपूर्ण देशभर आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव तिरंगा ध्वज फडकावून या ठिकाणी देशभरामध्ये आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे संपन्न होत आहे। राज्यामध्ये आणि देशामध्ये आज स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम लहान विद्यार्थ्यांपासून मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच वतीनं आज हा तिरंगा ध्वज फडकावून या ठिकाणी आपण करतो आहे। देशाचा मुख्य कार्यक्रम देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये केला आणि देशाला संबोधन करत असताना 2047 चा भारत आपण कसा निर्माण करायचा आहे या संदर्भातलं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन माननीय पंतप्रधान महोदयांनी संपूर्ण देशाला केलं। कृषी औद्योगिक क्रांतीमध्ये आपल्या देशाने नेहमीच प्रगती केलेली आहे, पण आता परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एवढंच नाही तर संरक्षण क्षेत्रामध्ये अत्याधुनिक बदल घडवून आज आपला देश जागतिक स्तरावरती पहिल्या 5 मोठ्या देशांच्या मध्ये आपली गणना या ठिकाणी होते आहे। पहिल्या 3 जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताला नेण्याचं स्वप्न या आदरणीय मोदी साहेबांनी पाहिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आपल्या सगळ्यांचं ते कर्तव्य आहे की देश निर्माणासाठी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी
आणि जागतिक स्तरावरती देशाची भारताची मान अभिमानानं उंचवण्यासाठी आपण सर्वांनी योगदान त्याच्यामध्ये दिलं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. राज्यामध्ये सुद्धा मान्य फडणवीस साहेब असतील, मान्य शिंदे साहेब असतील, मान्य सुनेत्रा उइके असतील, या तिघांच्याही नेतृत्वाखाली राज्य अत्यंत वेगानं पुढे चाललेलं आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय ह्या सरकारने घेतले, महिलांच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतले. राज्यामध्ये औद्योगिकरण वाढावं यासाठी औद्योगिक विकासाला गती आणि चालना देण्यासाठी काही महत्वाकांक्षी निर्णय या मंत्रिमंडळानं या ठिकाणी घेतलेले आहेत. आपण पाहिलं आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांती आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी केलेली आहे. कृषी उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आपल्या देशाच्या एकूण कृषी उत्पन्नामध्ये आहे. आपण सगळेजण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहोत, पण राज्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेलं तरी आज कृषी क्षेत्रामध्ये, जलसंधारणाच्या क्षेत्रामध्ये एक वेगळ्या प्रकारची क्रांती, शेतकऱ्याच्या हितासाठी झालेली क्रांती की तुम्ही आम्ही सगळ्यांनी नजीकच्या 2-3 वर्षाच्या पाठीमागच्या काळामध्ये या ठिकाणी पाहिलेली आहे. मगाशी थोडस माननीय पंतप्रधान महोदयांचं भाषण मी ऐकत होतो. एआय टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये युवकांनी केला पाहिजे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देश एआय क्षेत्रामध्ये सुद्धा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये सुद्धा आपण जागतिक स्पर्धा करायला पुढे आलं पाहिजे, अशा पद्धतीच्या भावना माननीय पंतप्रधानांनी या ठिकाणी, पंतप्रधान महोदयांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण जलसंधारणाच्या माध्यमातून जिथं जिथं पाणी उपलब्ध आहे ते पाणी अडवण्याचं, साठवण्याचं आणि अडवलेलं साठवलेलं पाणी बारमाही शेतीला देण्याचं धोरण जलसंधारणाच्या योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपण राबवलेलं आहे. सातारा जिल्ह्याचं बोलायचं झालं तर क्रांतिकारकांचा, शूरवीरांचा आणि राज्याला, देशाला नेतृत्व देणाऱ्या थोर विभूतींचा हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये सुद्धा या जिल्ह्याचं नाव देश पातळीवरती उंचवावं यासाठी अनेक उपक्रम, अनेक प्रकल्प या ठिकाणी आपण सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू केले. मागाशी मी ज्याचा उल्लेख केला, एआय टेक्नॉलॉजीचा माननीय पंतप्रधान महोदयांनी सांगितलं, त्याचाच एक भाग आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ऊसाच्या क्षेत्रामध्ये एआय टेक्नॉलॉजीचा वापर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करता येईल याचा प्रायोगिक तत्वावरती एक उपक्रम यावर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये राबवण्याचा आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातल्या ठरवलेला आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटनाला खूप चालना आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं जिल्हा विकसित व्हावा आणि पर्यटन जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची ओळख व्हावी यासाठी राज्याचा पर्यटन मंत्री म्हणून काम करताना माझं विशेष लक्ष आपल्या जिल्ह्याचा पर्यटन विकास करण्यासाठी म्हणून आहे. महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, तापोळा असेल, कास पठार असेल, पैनानगर असेल, अनेक जी नावाजलेली पर्यटन स्थळ आहेत त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून, पायाभूत सुविधांच्या माध्यमातून विकास करण्याचा एक टाइम बाउंड प्रोग्राम या ठिकाणी आमच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हातामध्ये घेतलेला. आपण कोयना नदीच्या पात्रामध्ये जे पाणी आपल्याला उपलब्ध आहे, कोयना डॅम वाल पासून ते पूर्वेच्या बाजूला या पूर्ण क्षेत्रामध्ये आपण 2 बोटिंगचे स्पॉट त्या ठिकाणी निश्चित केले. एकाचं भूमिपूजन झालं आणि दुसऱ्याचं टेंडर फायनल झालं की भूमिपूजन होणार आहे वर्षभरामध्ये आपल्याला कोयना नदी पात्रामध्ये सुद्धा. कारण साताऱ्यामध्ये तापोळ्याला, महाबळेश्वरलाच बोटिंग करायला मिळते, पण इतर ठिकाणी नदी पात्रामधलं नौका विहार करता यावा एक वेगळा अनुभव आपण या ठिकाणी
करण्याचं काम सुरू या ठिकाणी केलेलं आहे. महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, त्याच पठार असेल, तापोळा असेल, मुलावडी असेल, या पर्यटन स्थळांचा अधिक वेगाने विकास करण्यासाठी कुठेही पर्यटन विभागाच्या माध्यमातून निधीची कमतरता निश्चितपणे भासू दिली जाणार नाही. जेवढा निधी लागेल तेवढा निधी आमच्या पर्यटन विभागाच्या माध्यमातून या पर्यटन क्षेत्रांचा विकास करण्यासाठी या ठिकाणी आपण करणार आहोत. सातारा जिल्ह्याने काही अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम मागच्या 3-4 वर्षामध्ये राबवले. मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पीएससी या 2 योजना तर सातारा जिल्ह्याच्या याची देश पातळीवर नोंद घेतली गेली. आपण खाजगी दवाखाने शहरामध्ये असतात त्या दर्जाचं आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र असलं पाहिजे या दृष्टीनं जिल्हा नियोजन समितीचा सगळा निधी क्लब करून वेगवेगळ्या योजनांमधला आपण टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तालुक्यातले एक प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याचं या ठिकाणी हातामध्ये घेतले. काहींची कामं सुरू झाली. 1-2 आरोग्य केंद्राचं उद्घाटन देखील या ठिकाणी झालं. मॉडेल स्कूल प्राथमिक शिक्षणाच्या शाळेमधला दर्जा हा या ठिकाणी आपल्याला दर्जेदार ठेवायसाठी प्राथमिक शाळांमध्ये दर्जेदार सुविधा दिल्या पाहिजे. मुलांना शाळेत जावंसं वाटलं पाहिजे असं माहोल, असं वातावरण हे प्राथमिक शाळेतलं असलं पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा 2022ला या जिल्ह्याचा पहिल्यांदा पालकमंत्री झाल्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ह्या चांगल्या अत्याधुनिक करण्याचं काम आपण घेतलं आणि भरपूर निधी या दोन्ही योजनांसाठी आपण जिल्हा नियोजन मधनं दिला, आमदारांच्या निधीमधनं दिला, खासदार महोदयांच्या निधीमधनं दिला. आणि एक वेगळं काम शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आपण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी केली आहे. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण आज एवढंच आपल्याला मी सांगेन की हा स्वातंत्र्याचा उत्सव आपण साजरा करत असताना, स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आपण साजरा करत असताना ज्यांनी बलिदान दिलं, ज्यांच्या बलिदानातलं, त्यागातलं, संघर्षातला आपला देश स्वतंत्र झाला, तो हयात या व्यक्तींचं स्मरण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये, मनामध्ये असलं पाहिजे. नव्या पिढीला समजलं पाहिजे, नव्या पिढीला त्याचं ज्ञान असलं पाहिजे की कुणामुळे किती संघर्षातला आपला देश स्वतंत्र झाला. आणि निश्चितच अशा थोर विभूतीने आजच्या दिवशी नमन करणं की तुम्हा आम्हा सगळ्यांची, आमचं सगळ्यांचं कर्तव्य. अशा सगळ्यात थोर स्वातंत्र्य सेनानीला जे शहीद झाले यांच्या त्यागातलं, बलिदानातलं आपल्याला देश स्वतंत्र करता आला त्यांना तर नमन करतोच. पण जे स्वातंत्र्य सैनिक आजही हयात आहेत, त्यांचे कुटुंबजन आहेत, परिवारजन आहेत, त्यांच्याही प्रती निश्चितपणानं आमच्या सगळ्यांचा सद्भाव आहे. त्यांच्या परिवारानं देशासाठी केलेलं काम हा देश, हे राज्य कधीच विसरणार नाही. एवढंच या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतो. पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वाखाली देश कसा जागतिक स्तरावर नाव काढण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न चाललेला आहे. महाराष्ट्र देश पातळीवर पुढे कसा येईल याचा प्रयत्न चाललेला आहे. तसा आपला सातारा जिल्हा सुद्धा राज्याच्या पातळीवर पुढे कसा येईल याचा प्रयत्न मी, माझे सगळे लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातले माझे आमदार, माझे खासदार, इतर सगळे लोकप्रतिनिधी, प्रशासनातले माझे सगळे सहकारी अधिकारी, आम्ही सगळेजण मिळून करतोय. जिल्हावासियांचं या चांगल्या कामासाठी नेहमीच सहकार्य मिळालेलं आहे. असंच सहकार्य इथून पुढे सुद्धा आपल्या सर्वांचं आम्हाला मिळावं एवढ्याच या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सद्भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जिल्हावासियांना, इथं उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांना हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागरिक म्हणून आज अशी शपथ घेतो की माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे. त्याची जाणीव ठेवून त्याच्या संवर्धनासाठी मी सदैव कटिबद्ध राहील.
पाण्याचा प्रत्येक थेंब जपे, पाण्याचा अपव्यय टाळेल आणि पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश कृतीतून समाजापर्यंत पोहोचवेल. पाणलोट विकास, मृदू जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजलपूर्वकरण या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेईल. प्रेरित करेल. माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा हा संकल्प मनाशी ठेवून जलसमृद्ध दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना सदैव साथ देईल. मोटार परिवहन विभाग सातारा, यानंतर राष्ट्रीय पोलीस उपनिरीक्षक सुशील लक्ष्मण कदम, पोलीस मुख्यालय सातारा, पोलीस दलातील या कर्तृत्ववान अधिकारी आणि अंमलदार यांचा सन्मान, अत्युत्कृष्ट सेवा पदक देऊन सन्मानित होत आहेत. या सहाय्यक फौजदार राजू अब्दुल मुलानी, पोलीस मुख्यालय सातारा सन्मानित होत आहेत. इकडे समोर समोर ओके. चला इकडे सर. यानंतर सहाय्यक फौजदार अविनाश प्रल्हाद डेरे, हुई पोलीस ठाणे, इकडे शिंदे. हवालदार मोहन लक्ष्मण नाचन, स्थानिक गुन्हे शाखा सातारा. 20 वर्ष सेवा पूर्ण झाल्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस दलाचा खरं तर हा गौरव आहे, त्यांना सन्मानित होत आहे. यानंतर उत्कृष्ट वाटार पोलीस स्टेशन, यानंतर सन्मानित होत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन सुरेश काटकर, सातारा तालुका, पोलीस उपनिरीक्षक रौफ सय्यद इनामदार, आर्थिक गुन्हे शाखा सातारा. इकडे 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 नाचन नाचन इकडे. यानंतर पोलीस हवालदार. पुढील सन्मान पोलीस हवालदार मंजूर अहमद करीम मनेर. यानंतर पुढील सन्मान होतोय पोलीस हवालदार राजकुमार शंकर ननावरे, जिल्हा विशेष शाखा सातारा. यानंतर पोलीस हवालदार रोहित दिलीप तोरसकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा. पुढील सन्मान होतोय